नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 12 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 13वा अध्याय वाचत आहोत. 13व्या अध्यायाच्या आपल्या 500 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 500च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. म्या सांगितल्या ज्या युक्ती, ज्या का श्रुतिशास्त्रार्थ संमती, त्या विचारोनी परमार्थगती, संसार गुंती उगवावी. संसार गुंतीसी कारण गुण, गुणावस्ती व्यापिले मन, त्यासी माझी माया मूळ जाण, जिया केले आवरण माझीची. माझी माया माझे निसबळ, त्या मजची आवरीले तात्काळ. जैसे डोळ्याचे डोळा जळ, गोठुनी पडळ होनी टाके. का पूर्ण चंद्र अति निर्मळ, तेथ पृथ्वी बिंबली सकळ. तेने सलांछन चंद्रमंडळ, लोक सकळ देखती. पृथ्वी चंद्रासी अंतर, विचारिता दुरांतर. मिथ्या बाधिला रजनीकर, ते लोक साचार मानिती. या परी माया माझ्या ठाई, आतळदी नाही काही. मिथ्या भासे लोक पायी, तिच्या ठाई भुलले. तेने नाथिली गुणावत्ता, कर्तृत्वे घेतली माथा. तेने विषय भोगाव उवस्था, वासनायुक्ता वाढविल्या. इव उभय देहबंधन, मिथ्या जीवत्वे लागले जाण. त्याचे कराव्या छेदन, माझ्या युक्ती जाण विवराव्या. करिता युक्तीचे अनुमान, तेने अनुमानिक होय ज्ञान. न तुटे अविद्या बंधन, या लागी साधू सज्जन सेवावे. साधू माझे साधुत्व पूर्ण, सेवावे सद्गुरु सचरण. तिने निरसे भवबंधन, साधू सज्जन सद्गुरु. त्या साधूची या सदुक्ती श्रुत्यर्थे उपदेशित करीती. तेने होय ज्ञानखंडन प्राप्ती, जे बुद्धीच्या हाती हातवशी. तेही वैराग्य नैराश्य सहाने, लावूनी सतेज शस्त्र करणे. धृतीच्या धारणा दृढ धरणे, सावधपणे निशंक. शास्त्रासी आणि आपणा, एकपणाची धारणा. दृढ साधुनी साधना, देहाभिमाना छेदावी. जो सकळ संशयाचा कंदू, येणे देह दुःखाचा उद्बोधू. त्याचे सदा विषय संदू, जो काम क्रोध पोषकू. जो वाढवी तिनी गुण, जो शुद्धसी आणि जीवपण. ज्याचे जीव जन्म मरण, दुर्निवार जाण लागले. जो सकळ अनर्थांचा दाता, ज्याची लढीवाळ कन्या ममता. ती ऐसी वाढवी माया माता, तिच्या सत्ता हा दाटुका. तेथे शस्त्राचे नील खलखाटे, राहोनिया नेटिपाटे. समरांगणी सुबटे, घाओ इने नेटे हानवा. एकीची घाये जाण, माया ममता अभिमान. त्रिपुटीचे होय छेदन, इने बळे छान छेदावा. भोग्य भोगू भोगता, कर्म कार्य करता. ध्येय ध्यान ध्याता, त्रिपुटी तत्वता छेदावी. अहं कोहम सोहम स्वभाव, हाही छेदुनी अहंभाव. साधका निजपदी ठावो, ब्रह्म स्वयं मे ओ निठेले. मनल सांगता जो प्रकारू, तो शब्द ज्ञान व्यवहारू. बोलांचा कडकडाट थोरू, कैसेनी अहंकारू मारवे. शब्द मात्रे अभिमान, जरी पावता निर्दळन. तरी कापा विद्वज्जन, अभिमान मग्न होता ती. अभिमान सन्मुख दिसता, तरी धावोनी करू ए घाता. तो अतर्क्य जी सर्वथा, शब्दे अहंता मरेना. घडे अपरोक्ष साक्षात्कारू, तो शब्द मात्रे नव्हे प्रकारू.
ऐसा शंकेचा विचारू एक निर्धारू सांगेन, जो अनन्य भावे माझे भजन सर्वदा करी सावधान, का सद्गुरूचे श्रीचरण मद्भावे जाण जो सेवी, मज आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही गा कल्पती, येणे अभेद भावे जे भजती ते ज्ञान पावती सहजची, त्यासी स्वभावे भजन स्थिती ज्ञानखंडाची होय प्राप्ती, सहजेची सापडे हाती ज्या शस्त्र दीप्ती काळू कांपे, ज्या शस्त्राच्या धाका भेन माया ममता अभिमान, सांडूनी जीवपण समोळ जाण पळाली, हा नावया पुरता घावो अहम ममतेसी नाही ठावो, अविद्येचाही अभाव अपभये पहाव आपणची, सद्भायवे जे माझे भजन करीता एवढे होय ज्ञान, ऐथ आशंका करील मन कोठे भजन करावे, तुझे स्वस्वरूप अतर्क्य जाण अतिसूक्ष्म आणि निर्गुण, तुझा भजावया कवनस्थान आम्हासी जाण कळेना, ऐसे कल्पिल जरी मन तरी दे एक सावधान, अति सुगम भजनस्थान मी सांगेन ते ऐक, नुलंघिता पर्वत कोटी न रिगता गिरी कपाटी, दुरी न करिता अटाटी, जे स्थानी भेदी सदा माझी, भजन स्थान निरूपण तेथ मी वसे पुरुषोत्तम, प्राप्ती लागे अति सुगम विश्रामधाम भक्तांचे, सर्व सुखाचा आराम निज हृदयी आत्माराम, सर्वदा से समस भजावे सप्रेमते ठाई, आदि ब्रह्मा अंती मशक सर्वांचे हृदयी मीची एक, ऐसे पाहे तो सौभाग्य देख हे भजन चोख मत प्राप्ती, ज्या मज हृदय स्थानची दीप्ती मन बुद्ध्यादिके वर्तती, ज्या माझी स्फुर्ती ज्ञानयुक्तती पाया लागे, त्या मज हृदयस्थानच्या ठाई भजनशीळ कोणीच नाही, शिनता बाह्य उपायी जन पायी पडताती, ऐशात सदैव कोणी एक निजभाग्ये अत्यंत चोख, मज हृदयस्थानचा विवेक करुणी निष्टंक मदभोजनी, करिता हृदयस्थानचे भजन माझे पावे तो निज ज्ञान, वैराग्ययुक्त संपूर्ण जिज्ञानी पतन रिघेना, ज्या ज्ञानाभिने जाण धाकीची पळे अभिमान, ते मी आपुले त्यासी दे ज्ञान, जे हृदयस्थानचे भजन करीती सदा, ज्या ज्ञानाची ज्ञानसिद्धी अखिल जाती अधिव्याधी, संशय पळती त्रिशुद्धी भक्त निजपदी पावती, सबळ बळे सुभटे शास्त्राचे नी लखलखाटे, संशयो छेदावा कडकडाटे, हेम्याने टिपाटे सांगितले, यावरी ऐसे गमेल चित्ती संसाराची सत्यप्राप्ती, त्यासी शास्त्र घेऊन हाती कोणी युक्ती छेदावा, तरी संसार तितुकी भ्रांती हेची सांगावया दृष्टांती, पुढील श्लोकाची श्लोकोक्ती स्वय श्रीपती सांगतू, देहादी अहंकार पर्यंत पिंड ब्रह्मांड जे भासत, ते मनोमात्र विलसत मिथ्याभूत संसारू, जैसे स्वप्नी निद्रे माझी मन स्वय देखे त्रिभुवन, तैसेची हे दीर्घ स्वप्न अविद्याजान विकाशी, आन हसूनी आन देखती त्या नाव अभास म्हणती, शुक्ती के माझी रजत भ्रांती दोराते म्हणती महासर्पू, सूर्याचे किरण निखळ ते ठाई देखती मृगजळ, तैसी शुद्ध वस्तू जे केवळ तो संसार बरळ म्हणताती,
तया रोपासी अधिष्ठान मीची साचार से आपण जेवी का कोली तांचे कांकन अग्नितेजे जान भासे आलात चक्रीचा निर्धार अग्निसत्य मिथ्य चक्र तेवी निर्धारिता संसार ब्रह्मसाचार संसार मिथ्या तेथ अविद्ये अधिदेव अधिभौतिक अधिभौतिक अध्यात्मदी सकळीक आलात चक्रांच्या ईशी देख त्रिगुणमाईक परिणाम कोलिताचेनी भ्रमभासे भ्रमण बळे ते चक्र दिसे क्षणा दिसे क्षणानासे तैसासे हा संसारू जव भ्रमणाचे दृढपण तव कोलितांचे कांकन भ्रम गेली आजान कांकन पण सेना तेवी जव जव भ्रमसे तव तव दृढ संसार भासे भ्रम गेली अनायासे संसारणसे पाहताही मी देहो माझे कलत्र पुत्र हे भ्रमाचे मुख्य सूत्र तेन छेदिता पामर मुक्त अहंकार मिरविती एव मायामय संसारू ऐसा जाणूनी निर्धारू तेथील सांडून यत्यधरू उपरम प्रकारू सांगत पूर्विल्या भजन परिपाठी सहजे निर्मळ झाली दृष्टी मिथ्या संसारिक त्रिपुटी हा निर्धार पोटी दृढ झाला तेथे संसारिक त्रिपुटी सांडूनी उमरमविता दृष्टी मज हृदयस्तासी होय भेटी जेवी सुवर्ण दृष्टी अलंकारू तेथ दृश्य दृष्टा दर्शन मोडोली त्रिपुटीचे भान तेची धारणा तेची ध्यान तेथ समाधान धरावे तेची अंगे भावया आपणा सांडावी सकळ तृष्णा वाचीसी धरावे महामौना देहचेष्टा जाना अवराव्य सांडावी वेदशास्त्र युक्पती वाढ सांडावी वाग्वत बडबड भगवत भाव धरावा दृढ ते जेने आशेचे बूड समूळ छेदे काया वाचा आणि मन दृढ आवरावे आपण तुटो दे दावे अनुसंधान सदा सावधान निजरूपी ते स्वस्वरूप सुखी दोधल्या जाण देहाचे स्फुरेना देहपण अहंकारेसी मावळे मन स्वानंद पूर्ण ओसांडे तेथ सन्मुख ना पाठीमोरे एक पण ना दुसरे ए देव भक्त दे हेही नुरे सुख सुख भरे सुखरूप मी एक सुखरूप पाहे वेगळेपणे ठावे नोहे देणे आत्मानुभवे राहे एवढी प्राप्ती होय मदभक्ता मनाल काष्टाच्या परित्यासी पडला असेल हरडीशी हेही नगडे गातयासी सांडून हे तूसी देही वरते तोही प्रारब्ध चेनी बळे आहार निद्रादी खेळे मिळे देहीची कर्मे करिता सकळे सर्वथा नातणे देह बुद्धी दंड काढोनी नेली या कुंभारे पडिले भवंडी चक्र फिरे तेवी प्रारब्ध चेनी संस्कारे ए कर्मानुसारे देहवरते कुलाल चक्री बैसली माशी न हालता भोवे चक्रा सरसी कोटी फेरे मनती दिसी देवी मुक्तासी देह कर्मे या परी देह कर्मी वर्तता ज्ञान न मने हं करता जेवी वार्यमयचिया स्वभावता दिसेच पळता गलित प्रत्री जेवी का पुरुषा सवे छायान असे परी ते छायेसी पुरुषन बैसे तेवी ज्ञात्या सवेही देह दिसे परी तो देह दोषे मेळना निज छायेसी बैसो जाता छायाची पळे तत्वता
तेवी मद्भक्ती माया पाहता माया स्वभावता मिथ्यात्वे पळे हो का मुक्त फळाची माळा भ्रमे सर्प रूप भासे डोळा तेची भ्रमांती घालिता गळा नुपजे कंटाळा सर्प भयांचा तेवी अधमोक्त योनी का वध निध्य जेजनी तेवी मनता ज्ञानी शंका न मानी देहमिथ्यत्वे या परी ते अभिसज्ञान अतिसज्ञान या परी ते अतिसज्ञान जाणोनी देहाचे मिथ्यभान देह कर्मी वर्तता जाण देहाचे देहपण स्फुरेना तो देहो सर्वांगी तोडिता का वृक्क व्याघ्रंदिकी पाडिता का अग्नि माझी धडाडिता त्यासी देह हंता स्फुरेना आपुली छाया देखिली शुळी ती लागी पुरुषन तळमळी तेवी देहाची होत होळी ज्ञाता दंडळी निजबोधे म्हणाल देह संगे वर्तता केवी बांधिना देहांता सांडोनी अंगीची क्षारता लवन वर्तता उरे कैसे हिंग सांडोनी आपली घाणी केवी राहेल सुगंधपणी निशेष सांडोनी अंगीचे पाणी केळी केळीपणे उरे कैची न झुंजे मनोनी रणी रिगता जेवी का घाय वजती माथा तेवी देह संगे वर्तता देहांता सोडिना ए विषयी एका सावधान ज्ञात्यासी देहाचे बाधिनान भान तेथे स्फुरे जो अभिमान तो भर्जित जान बीज कैसे भर्जित बीजे जान होशके क्षुधा हरण परी करिता बीजारोपण अंकुर जान त्या नाही चित्रा माझी वेघ्र दिसे परिबाधकत्व त्यासी नसे तेवी भर्जित अभिमान शेषे बाधा नसे ज्ञातसे चित्रीच्या मागासी जाण निशेष नाही व्याघ्रपण तेवी मुक्ताच्या देहासी जाण देहपण सेना दृढ ठसावल्या चैतन्य घन स्वरूपी वृत्ती होय निमग्न तेव्हा दिसे देही भर्जित भान तेही स्फुरण निमाले ऐशी मावळल्या स्फूर्ती ज्ञात्याची वर्तती स्थिती स्वये सांगतु श्रीपती यथा निगुती निजबोधे सर्व कर्मी वर्तता जान देहाचे स्फुरेना देहपण ते मुख्य समाधी लक्षण स्वयं श्रीकृष्ण जांकत जया देहाचे निमद्भजने माझे शुद्ध स्वरूप पावने त्या देहासी विसरी जे देणे मी माझेपणे देखना जेविका भाडियाचे घोडे जेने आणिले निजधामा रोकडे ते आहे की गेले कोणीकडे हे स्मरेणा पुढे तो सैसा हो का बेटावया भ्रतारासी सवे मजूर आणि विश्वासी ते पतीसी पहुडल्या राणीवासी त्या मजुरासी विसरली का जो देवयोगे पालखी चढे तो पूर्वील तुटके मोचडे आहेत की गेले कोणीकडे हे स्मरेना पुढे तेने हरिखे हो का बहुकाळे पत्नी जैसी भरतारू विनल्या निज सेजेसी ते निशेष विसरे लाजेसी देहाची तैसी दशा झाली त्या दाम्पत्याचे सुख भेटी पारखे देखता लाजोठी तेवी देहाचे भान द्वैत दृष्टी मदैक्य स्पुष्टी देहकैचे एव पावोनी माझ्या स्वरूपासी स्वानंद पूर्ण साधकासी सुखे सुख रूपता झाली त्यासी निज देहासी विसरोनी
मग उठले की बसले, चालते की राहिले, जाणते की निजले, हे स्मरण ठेले देहाचे, हे धाले की भुकेले, हिवले की तापले, प्याले की तहानले, राहिले उगेले स्मरणा तो, हे जेथे की तेथे, मुके की बोलते, होते की नवते, स्मरण संहिते स्मरणा तो, हे ओवळे की सोवळे, चोखट की मेळे, डोळस की सांधळे, अंगी पांगुळले स्मरणा तो, हे आले की गेले, होते की केले, जाहले की मेले, तटस्थ राहिले स्मरणा तो.